नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आज सकाळ सकाळी ना गडबडीने मी व्लॉग बनवते. कारण ऐकून तुम्ही थक्कच व्हाल. चला तुम्हाला सांगते. हे बघा आज किचन मध्ये काय घडतंय. एक महान हस्ती आपल्या स्वतःच्या हाताने चहा बनवत आहे, तेही आपल्या धर्मपत्नीसाठी चहा बनवणं. वा वा वा, किती मोठं काम आहे हे. बऱ्याच वर्षानंतर आज मी निखिलच्या हातचा चहा पिणार आहे. माहित नाही कसा बनवलेला आहे ते. काय प्रयोग केलाय सांग ना, म्हणजे मला आवडत नाही. मग चहा तर बनवलाय, पण निखिल सांगतोय की मी काहीतरी प्रयोग केलाय. आता माहित नाही काय केलंय. मला तर असं वेगळे वेगळे चहा काय आवडत नाहीत. आपला छान आवडतो फक्त. नॉर्मल काय केलंय सर? सांग काय केलंय आता? लवंग टाकलंय. व्हॉट इज दिस? आम्ही पण टाकतो कधीतरी. छान केलंय. आम्हाला रोज असं चहा प्यायला आवडेल. हॉस्पिटलमध्ये ड्युटी केली आणि घरी आले. येताना जिम करून देखील आलेले. जिम मध्ये फक्त कार्डिओच केला, जास्त काही केलं नाही. आणि घरी आले, फ्रेश वगैरे झाले. आता मी घरातलीच कामं आवरते. आत्यांना आणि नित्तूला ना सर्दी झाले, त्यामुळे मी त्यांच्यासाठी एक खास पदार्थ बनवलाय. काय बनवलंय ते चला दाखवते. तो खास पदार्थ म्हणजे आपलं माडगं. आणि हा पदार्थ जर सर्दी खोकला झाला असताना खाल्ला ना तर सर्दी गायबच झाली म्हणून समजा. त्यामुळे मी त्या दोघींसाठी आज माडगं बनवलेलं आहे. आणि हे माडगं ना जेव्हा असं उकळलेलं दिसतं ना तेव्हा ते खूप भारी शिजले असं समजायचं. आणि खूप मस्त अशी चव लागते याची. तुकडे ना खूप सारी खेळणी आहेत, तरी तिला कशासोबत खेळायला आवडते ते बघा. घरातील भांडी हीच तिची खेळणी आहेत. फिरते का फिरलं ग मस्तच. असं फिरवायचं छान जमतंय. हा नित्तूला इडली जमते का तुला? इडली नाही जमत. ही सर्व औषधं मी या ठिकाणी का काढली असतील असा प्रश्न तुम्हाला देखील पडला आहे ना. तर तुम्हाला मी आता सांगितलं की आमच्या आत्यांना सर्दी झाले, तर आत्यांना सर्दीची गोळी देताना मी घरातली बाकीच्या गोळ्या पण बघितल्या. तर म्हटलं चला आजचा व्लॉग आपण त्याविषयीच बनवूया. काही ज्या गोळ्या असतील प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजेत, अशा गोळ्यांच्या विषयी सगळ्यांनाच माहिती देऊया. त्यामुळे मी आजचा व्लॉग थोडा माहितीविषयी बनवणार आहे. तर सर्वात अगोदर आपण माहिती जाणून घेणार आहोत पॅरासिटामॉल टॅबलेट बद्दल. तर पॅरासिटामॉलचा वापर हा तापासाठी केला जातो. जर एखाद्याला हेडेक असेल किंवा फीवर येत असेल तर पॅरासिटामॉल आपण वापरतो. पॅरासिटामॉल हे ना बेस्ट ॲनाल्जेसिक आहे, अँटीपायरेटिक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जी औषधाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे ती कॉमन पीपलसाठी आहे. म्हणजे जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांना त्या औषधाविषयी थोडीफार माहिती असावी म्हणून ही मी माहिती सांगत आहे. तर प्रत्येक व्यक्तीच्या घरी एक पॅरासिटामॉलची स्ट्रीप असायलाच हवी. त्याचा डोस 500 mg दिवसातून 3 वेळा किंवा आपण अगदीच जास्त काही त्रास होत असेल तर 4 वेळा घेऊ शकतो. पण कुठलीही औषधं आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायची नाहीत. पण आपल्याकडे बेसिक गोष्टी घरात ह्या असायलाच हव्यात. त्यानंतर पुढचं औषध आहे पॅन्टोप्रॉझल. हे एक अँटासिड आहे आणि हे नेहमी उपाशी पोटी खाल्लं जातं. ॲसिडिटीशी संबंधित ज्या काही समस्या असतात त्यासाठी आपण पॅन्टोप्रॉझलचा वापर करतो. हे एक बेस्ट अँटासिड आहे, खूप कॉमनली वापरलं जातं. त्याचा डोस हा 40 mg OD म्हणजे दिवसातून एकदा किंवा जास्त त्रास असेल तर दिवसातून 2 वेळा असा असतो. बऱ्याच औषधामुळे आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते. मोस्टली जर आपण अँटीबायोटिक वापरत असेल कोणत्याही कारणाने तर त्यावेळी ॲसिडिटी होऊ शकते. त्यामुळे आपण त्याच्या अगोदर अँटासिड घेतलं पाहिजे. यानंतर खूप कॉमन वापर केला जाणारी गोळी म्हणजे मॉन्टेलुकास्ट. याचा वापर सर्दीसाठी केला जातो. अँटी ॲलर्जिक ही गोळी आहे. ही आहे ॲमॉक्सिलिन आणि पोटॅशियम क्लॅव्हलिनेट टॅबलेट. याचा वापर हा अँटीबायोटिक म्हणून केला जातो. याचे फेमस काही ब्रँड आहेत जसं की ऑगमेंटिन किंवा क्लॅवम. 625 mg याचा डोस असतो किंवा 1 ग्रॅम देखील काही ठिकाणी दिला जातो.
रेस्पिरेटरी रिलेटेड ज्या काही समस्या असतील त्यासाठी किंवा कोणती सर्जरी झाल्यानंतर एखादं कुठलंही इन्फेक्शन असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी ॲमॉक्सक्लेव्ह अँटीबायोटिकचा वापर केला जातो. हे आहे फेक्झोफिनाडिन हायड्रोक्लोराइड 120 mg याचा डोस असतो. ॲलेग्रा नावाने ही गोळी खूप फेमस आहे. कोणत्याही प्रकारची ॲलर्जी झाल्यास ही गोळी दिली जाते. या ठिकाणी आहे ॲस्पिरिनची टॅबलेट आणि याचा डोस असतो 75 mg किंवा 150 mg. दिवसातून एकदाच ही गोळी घेतली जाते. ॲस्पिरिनचा वापर शरीरातील रक्ताची गुठळी फोडण्यासाठी किंवा रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून केला जातो. मोस्टली हार्ट अटॅक नंतर याचा वापर आपण करतो. या गोळीचे काही साईड इफेक्ट देखील आहेत. या गोळीमुळे कधी GI ब्लिडिंग होऊ शकतं, तर हा मोस्ट कॉमन याचा साईड इफेक्ट आहे. जर शरीरातून कुठूनही रक्तस्राव होत असेल ना, तर ह्या गोळीचा वापर लगेच थांबवावा लागतो. एखादी सर्जरी वगैरे असेल तर त्याच्या अगोदर देखील 4 ते 5 दिवस या गोळीचा वापर आपल्याला थांबवावा लागतो. हार्ट अटॅक आल्यानंतर किंवा हार्ट अटॅकची लक्षणं दिसल्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचूपर्यंत काय उपाय करू शकतो, तर अशा वेळी आपल्याकडे हार्ट अटॅकच्या पेशंटला जो लोडिंग डोस दिला जातो तो घरच्या घरी असेल तर आपण हार्ट अटॅकला म्हणजे प्रिव्हेंट करू शकतो. आपल्या हृदयाला जास्त कमजोर होण्यापासून किंवा हृदयाची जी काही हानी होणार आहे त्याच्यापासून त्याला वाचवू शकतो. तर तो लोडिंग डोस कोणता आहे हे मी आता सांगणार आहे. लोडिंग डोसमध्ये ॲस्पिरिनचा वापर केला जातो. ॲस्पिरिनचा डोस असतो 350 mg म्हणजे 75 मिलीग्रामच्या 4 गोळ्या एकाच वेळी खायच्या असतात. त्यानंतर दुसरी गोळी असते क्लोपिटोग्रिल. तर क्लोपिटॅपचा डोस हा 150 mg ची गोळी मिळते. त्याचा डोस असतो 300 mg. टोटल आपल्याला 2 गोळ्या खायच्या असतात 150 mg च्या असतील तर. त्यानंतर असते ते ॲटोरवास्टॅटिन. ॲटोरवास्टॅटिनची 40 मिलीग्रामची गोळी मिळते. तर याच्या 2 गोळ्या खायच्या असतात लोडिंग डोसमध्ये, म्हणजे 80 mg च्या गोळ्या आपल्याला खायच्या असतात. यानंतर एक चौथी गोळी खायची असते ती म्हणजे सॉर्बिट्रेट 5 मिलीग्राम. ही हार्ट अटॅकमध्ये जर पेन असेल तर ते पेन कमी करण्यासाठी वापरतात किंवा जर ब्लड प्रेशर वाढलेला असेल तर तो कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. जो हार्ट अटॅकसाठी मी लोडिंग डोस सांगितला तो मी या ठिकाणी स्क्रीनवरती देखील देते, जेणेकरून की या गोळींचा एक डोस आपल्या घरी असायला पाहिजे. अर्थातच त्याची एक्सपायरी वगैरे बघायला पाहिजे. 1 वर्षाने त्या गोळ्या बदलल्या पाहिजेत जर त्याचा वापर नाही झाला तर. पण प्रत्येकाच्या घरी जर या गोळ्या असतील ना तर खूप फायदेशीर होऊ शकतं, कारण त्यावेळी आपल्याला इमर्जन्सीमध्ये मेडिकल हेल्प मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा खूप नुकसान होऊ शकतं. तर या गोळ्या आपल्याकडे असायला हव्यात. यानंतरची गोळी म्हणजे कॉफसिल. तर हे काही सर्दी खोकल्याची गोळी आहे आणि साधी आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये देखील मिळते. याच्यासाठी काही प्रिस्क्रिप्शन वगैरे लागत नाही. नेक्स्ट गोळी आहे स्टॅमलो किंवा ॲम्लोडिपिन. याचा डोस असतो 5 मिलीग्रॅम किंवा 10 मिलीग्रॅम. ॲम्लोडिपिन हे एक अँटी हायपरटेन्सिव्ह आहे आणि हे एक बेसिक अँटी हायपरटेन्सिव्ह आहे. म्हणजे ज्याला नुकताच हायपरटेन्शनचा त्रास सुरू झालेला आहे किंवा एखादाच BP म्हणजे सिस्टोलिक किंवा डायस्टोलिक पैकी एखादाच BP थोडासा वाढतोय बॉर्डरलाईन, अशा वेळी या गोळीचा वापर केला जातो आणि ही शक्यतो सेफ आहे. याचा काही साईड इफेक्ट नसतो. त्यानंतर महत्त्वाचं आहे एक गोष्ट म्हणजे हे ऑइंटमेंट. तर पोविडोन आयोडीन नावाने हे ऑइंटमेंट आहे. याचं बिटाडिन ब्रँड हा खूप फेमस आहे, सर्वांनाच माहीत असेल. तर ही एक क्रीम प्रत्येकाच्या घरी असायला हवी. याचा वापर आपण एखादी जखम वगैरे झाल्यानंतर ती बरी करण्यासाठी करतो. या ठिकाणी आहे ओमिनी हॉट जेल. हे याच्यामध्ये डायक्लोफिनेक हा मेन कंटेन असतो. पेनसाठी याचा वापर केला जातो. कुठेही दुखत असेल तर आपण याचा वापर करू शकतो. तोंड येणं ही खूप कॉमन समस्या असते. त्याची कारणं देखील बरीच वेगवेगळी असतात. तेवढ्या डिटेलमध्ये आता आपण नको बोलायला. तर याच्यासाठी तोंड ज्यांना येतं त्यासाठी हा क्रीमचा वापर केला जातो. लिग्नोकेन हायड्रोक्लोराइड याच्यामधला मेन कंटेन असतो. तर त्यामुळे जी तोंडातली बर्निंग असते किंवा तोंड आल्यानंतर जो त्रास होत असतो तो कमी होतो आणि जेवण वगैरे पण घ्यायला काही त्रास होत नाही. हे आहे झायटी जेल. हे देखील तोंड आल्यानंतरच वापरलं जातं. याच्यामध्ये अँटीसेप्टिक पेन रिलिव्हर असे काही प्रॉपर्टीज असतात.
कोलिन सॅलिसायक्लिक ॲसिड असतं, तर ते तोंड आलेल्यांसाठी खूप उपयोगी पडतं. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुमच्याकडे हा जो स्प्रे आहे तो एक असायलाच पाहिजे. स्प्रे म्हणजे हा नेझल ड्रॉप आहे. याच्यामध्ये सोडियम क्लोराईड नेझल स्प्रे आहे आणि नाझो क्लिअर नावाने हा मिळतो. नाझो क्लिअर किंवा नेझोमिस्ट नावाने देखील मिळतो. तर याचे 2-2 ड्रॉप आपल्याला नाकपुड्यामध्ये घालायचे असतात, ज्याने की सर्दीचा त्रास कमी होतो. नाकामध्ये जो काही म्युकस वगैरे साचलेला असतो तो कमी होतो. तर ही काही बेसिक औषधं आहेत जी की मी घरी ठेवते, म्हणजे की काही सर्दी खोकला किरकोळ गोष्टी झाल्या तर घरच्या घरी औषधं देता येतात. आणि तुम्हाला माहीतच असेल की मी स्वतःच डॉक्टर आहे. मी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये जॉब करते, त्यामुळं मी ही औषधं घरी पण कॉमनली वापरते. पण तुम्ही जर काही औषधं वापरत असाल तर ती प्रत्येक वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरत जावा. या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मी थोडक्यात सांगितल्यात आणि माहीत असाव्यात म्हणून सांगितलेल्या आहेत. म्हणजे की मी या गोष्टी माझ्या पेशंटला ना खूप समजावून सांगते. हे घ्याच बरं का, हे असंच घ्या, किंवा याचं हे साईड इफेक्ट आहे. या सगळ्या गोष्टी मी पेशंटना ना वारंवार एक्सप्लेन करत असते, कारण की त्यांना पण या गोष्टींची माहिती व्हावी आणि कुठलंही नुकसान होऊ नये हा त्यामागचा एक उद्देश असतो. जेव्हा मी पेशंटला ना खूप सारी अशी माहिती सांगते ना, तेव्हा पेशंट म्हणतात, कल्याणी मॅडम तुम्ही खूप छान आहात आणि तुम्ही आम्हाला खूप माहिती सांगितली, बाकी कोणी सांगितली नव्हती, असं ते बरेच कौतुक करतात. तर अशा वेळी खूप छान वाटतं. माझे कोणी पेशंट जर हा व्लॉग बघत असतील ना, तर त्यांनी कमेंटमध्ये हाय किंवा काहीतरी थँक्यू वगैरे असा मेसेज करा, जेणेकरून मला पण कळेल की माझे कोणी पेशंट आहेत का आणि ते हा व्लॉग बघतायत का. परत म्हण. म्हणजे हे काय होतं. तर असा होता आमचा आजचा व्लॉग. हेल्थविषयी मी थोडीशी माहिती, म्हणजे औषधाविषयी थोडी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा, की मी बोलायला लागले की नित्तूमध्ये माहिती आणि आईला डिस्टर्ब कर. तर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.